नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज आहे बाप्पांची अंगारकी चतुर्थी आणि ही वर्षातून दोनदा येते. 6 महिन्यातून एकदा अंगारकी चतुर्थी येते. असं म्हटलं जातं की अंगारकी चतुर्थीचं जे व्रत केलं जातं त्याच्यामध्ये तुमच्या ज्याही संकष्टी येतात ना प्रत्येक महिन्याच्या, त्या प्रत्येक संकष्टींचं फळ आपल्याला अंगारकी चतुर्थी देते. तर म्हणून आज छान छान गोड गोड बाप्पांना जे आवडतात ते उकडीच्या मोदकांचा नैवेद्य बाप्पांना दाखवलेला आहे. आणि हे तुम्हाला सांगितलं सुद्धा आहे की या ताई घरगुती बनवतात. अगदी उत्तम अशी चव या मोदकांची आहे. तर ज्यांना शक्य होत नसेल, बनवता येत नसतील, ज्यांना अर्जंट हवे असतील कधी कधी, तर त्यांच्यासाठी हे मी दाखवलं आहे. तर ताईंचा नंबर इथे स्क्रीनवरती मी दिलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये पण देईन. ज्यांना हवं असेल ते नक्कीच मागवू शकता. तर आज जे मी दाखवणार आहे ना ते अगदी 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 असं खास आणि मस्त आहे. म्हणजे आता बाप्पा येणार आहेत, 27 ऑगस्टपासून बाप्पा येणार आहेत. तर बाप्पांसाठी काहीतरी मस्तपैकी नवीन आपण शोधतच असणार आहे. तर त्यासाठी काय नवीन बाप्पांसाठी मी घेऊन आली आहे ते मी तुम्हाला दाखवते. चला. तर बाप्पांसाठी आलेली आहे खूप सुंदर अशी गोष्ट. ती म्हणजे की प्रत्येकाच्या बाप्पांना आता बघा, काही ज्या बाप्पांच्या मूर्त्या असतात त्यांना आता बनवलेलेच ऑलरेडी फेटे असतात, पण काहींना नसतात. पण जो फेटा म्हटल्यानंतर ना जो असा रुबाबदार जो म्हणजे एक पेहराव वाटतो किंवा असा रुबाबदार लुक वाटतो ना, त्यामुळे अगदी बाप्पांचं स्वरूप जे आहे ते अगदी असं राजेशाही असं स्वरूप दिसणार आहे. तर अगदी रिजनेबल दरामध्ये आणि अगदी राजेशाही असं म्हटलं तरी हरकत नाही, इतके सुंदर असे बाप्पांचे फेटे आलेले आहेत. तर त्यातला पहिला फेटा जो मी तुम्हाला दाखवते तर तो म्हणजे बघा किती सुंदर फेटा आहे. हा 6 नंबरचा फेटा आहे. म्हणजे हा फेटा बाप्पांच्या 12 इंच ते 16 इंचपर्यंतची जी मूर्ती असेल त्या मूर्तीला हा फेटा फिट होणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला पहिले याचे फीचर्स सांगते की हा जो कपडा वापरलेला आहे हा अगदी पैठणीचा जो मटेरियल असतो ना, जो बघा आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये ज्यांनी ज्यांनी देवींचे वस्त्र घेतले असतील तर त्या वस्त्रांना जो कपडा वापरलेला आहे तर तसा सेम कपडा इथे वापरला गेलेला आहे. अगदी म्हणजे म्हणतात ना की जे शालू असतात, आपण साड्या नेसतो, शालूच्या साड्या, तर तशा प्रकारे बनारसी साड्या वगैरे किंवा पैठणी साड्या त्यांच्यापासून हे फेटे बनवलेले आहेत. सुंदर असा शिरपेच दिलेला आहे, सुंदर अशी मोत्यांची लढ दिलेली आहे. साईडला सुद्धा असं हे मोत्यांचं लढ आहे. इथे छान मध्ये असा ब्रॉच आहे. आणि सगळ्यात मेन गोष्ट ती म्हणजे की हे बघा अशा प्रकारे ह्याला नॉट आहे की ज्यामुळे आपण मूर्तीला ॲडजस्ट करून हा फेटा लावू शकतो. आणि आणखीन एक खास गोष्ट, एवढंच नाही आहे, आणखीन एक खास गोष्ट तुम्हाला दाखवते. हे जे इथे गुपचूप बांधून ठेवलं आहे ना ते काय आहे तर ते मी तुम्हाला दाखवते. तर घरच्या घरी अशा प्रकारे आपण आपल्या बाप्पांना खूप छान प्रकारे सजवू शकतो. तर ही जी जादू आहे ना, ही बघा, ही अशा प्रकारची जादू आहे. तर अशा प्रकारे हे लावायचे. आपल्याकडे पिन असेल ना तर पिनने तुम्ही असं लावू शकता. जी बघा टाचणी पिन असते, तर टाचणी पिन इथे बॅक साईडने जर तुम्ही अशी पिनअप केलीत ना याला तर खूप सुंदर असा हा बाप्पांचा फेटा दिसतो. कलर कॉम्बिनेशन पण अगदी सुंदर आहे. फक्त एकच रंग नाही आहे, अजून खूप सारे रंग आहेत त्याच्यामध्ये. आणि याची प्राईस मी तुम्हाला सांगते की 450 रुपयामध्ये विथ कुरिअर तुम्हाला हा फेटा मिळणार आहे. तर ज्यांची पण बाप्पांची मूर्ती 12 इंच ते 16 इंचामध्ये असेल तर त्यांना हा 6 नंबरचा जो फेटा आहे तर हा तुमच्या मूर्तीला येईल. आणखीन एक गोष्ट सांगते की प्रत्येक बाप्पाची जी मूर्ती असते त्याची जी ठेवण असते ती वेगवेगळी असते. कोणाचा बाप्पांचा चेहरा अगदी गोल असतो, कोणाचा उभट असतो, कोणाचा मुकुट वेगवेगळा असतो. तर जो तुम्हाला नंबर सांगितला आहे म्हणजे 12 ते 16 इंच, तर त्यामध्ये थोडंफार 19-20 होऊ शकतं.
कारण प्रत्येक मूर्ती सेम आकाराची नसते, तर त्याच्यामुळे थोडंसं 19-20 होऊ शकतं. तर तुम्ही एक तर फेटा घेऊन जाऊन तुम्ही मूर्ती घेऊ शकता. म्हणजे आता आपल्याकडे बघा, आता तुम्ही म्हणाल की ताई मग कसं करायचं, कारण फेटा तर एकदा घेतल्यानंतर पुन्हा रिटर्न होणार नाही, कारण ही खूप एक्सक्लुझिव्ह वस्तू आहे. जर तुम्ही रिटर्न केली तर मग ती नंतर पण ठेवून पण काय करणार आहे त्याचं. तर त्याच्यामुळे एकदा घेताना तुम्ही फेटा विचार करूनच घ्या. कसं असतं बघा, दरवर्षी आपल्याकडे जी बाप्पाची मूर्ती असते ती आपण दरवर्षी सेमच हाईटची मूर्ती आणतो. वाढवली एकदा तर मग पुन्हा कमी करता येत नाही, तर त्याच्यासाठी आमच्याकडे आम्ही 2 फुटापर्यंतचीच मूर्ती आणतो. तर त्याच्या अंदाजानुसार तुम्ही फेटा घ्या, म्हणजे चुकीचं होणार नाही. आणि फेटा बांधताना ना थोडासा 19-20 होतो फेटा, तर थोडंसं ॲडजस्ट करावं लागतं. तर ज्यांनी मूर्ती बुक केली नसेल तर तुम्ही फेटा घेऊन सुद्धा मूर्तीला तिथे लावून बघू शकता आणि त्याच्यानुसार तुम्ही मूर्ती घेऊ शकता. तर हा 6 नंबरचा फेटा आहे बघा, खूप सुंदर. 450 रुपये ह्याची प्राईस आहे विथ कुरिअर. इथे साईडला तुम्हाला पिक्चर्स येत असतील की या फेट्यामध्ये. तर हा एक फेटा मी तुम्हाला दाखवला, हा मी इथे ठेवते. बसत नाही, आम्ही साईडलाच ठेवते. तर हा जो फेटा दाखवला तो 12 ते 16 इंच. इथे 12 इंच म्हणजे 1 फूट आणि 16 इंच म्हणजे अर्ध्या फुटापेक्षा कमी, म्हणजे 1.25 फुटापर्यंत ज्यांची मूर्ती असेल, 1.25 फूटच्या आतमध्ये, म्हणजे 1 फूट ते 1.25 फुटाच्या आतमध्ये ज्यांची मूर्ती असेल ना, त्यांच्या मूर्तीला हा 6 नंबरचा फेटा होणार आहे. तर हे मी तुम्हाला जे अंदाज आहे मला जे दादांनी दिलं आहे तर ते मी सांगते तुम्हाला. त्यांनी जाऊन प्रत्येक ठिकाणी मूर्तीचं माप वगैरे बघून त्याच्यानुसारच हे फेटे बनवलेले आहेत. पण तुमचं सुद्धा कॉपरेशन खूप गरजेचं आहे, कारण हे फेटे परत रिटर्न होणार नाहीत, हे मी तुम्हाला सांगते आधीच. तर त्याच्यामुळे फेटा घेतानाच व्यवस्थित विचार करून तुम्ही फेटा घ्या. अशा प्रकारे बघा फेटा खूप छान दिसतो. इथे पण आपण असं पिनअप केलं ना खूप सुंदर दिसेल. तर ह्याच्यामध्ये कुठले कुठले कलर आहेत ते मी तुम्हाला दाखवते. खूप सगळे कलर्स खूप छान छान आहेत बघा. बाप्पांचं धोतर ज्या रंगाचं असतं त्या रंगाचा तुम्ही फेटा घेऊ शकता किंवा कॉन्ट्रास्ट करू शकता, ते पण खूप सुंदर दिसेल. तर ह्याच्यामध्ये बघा असं सुंदर असा हा पिवळा रंग आहे. हे सगळे ह्याच साईजमध्ये 6 नंबर साईजमध्ये आहेत. पिवळा रंग आहे, त्याला कॉन्ट्रास्ट बघा असा सुंदर असा, हा अगदी म्हणजे बैंगनी कलर आहे पण डार्क बैंगनी कलर आहे. तर हा पण बघा किती सुंदर, हे सोडल्यानंतर खूप छान दिसेल. त्यानंतर हा वेगळा पिवळा रंग आहे आणि त्याला लाल रंगाचं कॉम्बिनेशन आहे. इथे साईडला तुम्हाला ना पिक्चर्स येत असतील, मी ओपन करून नाही दाखवते पण फोटोज आहेत ते फोटोज मी तुम्हाला दाखवते. तर बघा किती सुंदर, ब्रॉच पण खूप छान आहे. त्यानंतर प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते, प्रत्येकाला रंग वेगवेगळे असतात आणि बाप्पाला तर इतके सुंदर सुंदर, म्हणजे कुठलाही रंग द्या बाप्पा छानच दिसतात. पण आपण दरवर्षी वेगवेगळं कॉम्बिनेशन घेत असतो, तर त्याच्या हिशोबाने तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर बघा हा लाल रंग आहे आणि त्याला हिरव्या रंगाचं डार्क कॉम्बिनेशन केलेलं आहे. त्यानंतर हा पोपटी रंग आहे आणि त्याला डार्क ग्रीनचं कॉम्बिनेशन आहे. जसं आपण साड्या कशा एक पॅटर्न असतं पण त्याच्यामध्ये खूप सारे कलर असतात, तर तशाच प्रकारे ही गोष्ट आहे. आणि बरेच कलर आहेत, खूप ऑप्शन आहेत तुम्हाला आणि सगळे इतके गोड आणि सुंदर आहेत ना. बघा हा पर्पल कलर आहे आणि त्याला डार्क रेड कलर मरून कलरचं कॉम्बिनेशन आहे, खूप छान दिसतंय हे पण. त्यानंतर दुसरा हा जांभळा रंग आहे आणि त्याला पण डार्क रेडचं कॉम्बिनेशन आहे. त्यानंतर आणखीन एक सुंदर कॉम्बिनेशन आहे, ते म्हणजे ज्यांना व्हाईट कलर आवडतो तर व्हाईटमध्ये हा पिंक कलरचं कॉम्बिनेशन आहे. हा पण एक मी तुम्हाला ओपन करून दाखवते की कसा दिसतोय. हा 6 नंबरचा फेटा आहे आणि ह्याचा जो मोर शिरपेच आहे ना तो असा दिलेला असतो, तो आपल्याला इथे असा अडकवायचा असतो. अशा प्रकारे तुम्ही ते अडकवायचं. बघा किती सुंदर दिसतोय, खूपच रिच आणि खूपच रॉयल असा दिसतोय हा. त्याचं असं साईडला लटकन आहे. बाप्पांना लावल्यानंतर बाप्पा किती सुंदर दिसणार आहेत. तुम्हाला इथे साईडला फोटोज येत असतील, त्यावरून तुम्हाला आयडिया येईल की कसं दिसत असेल. तर बघा हे 6 नंबरचे फेटे आहेत आणि हे जसं मी तुम्हाला सांगितलं की 6 नंबरचे जे फेटे आहेत
ते 12 ते 16 इंच म्हणजे 1 फूट ते 1.25 फूटपर्यंत जी बाप्पाची मूर्ती असेल त्यांना हे फेटे बरोबर बसतील. ह्याची किंमत आहे 450 रुपये विथ कुरिअर. आता नेक्स्ट जी साईज आहे, तुम्ही म्हणाल ताई एवढीच एकच साईज आहे का? तर नाही, तुमच्यासाठी खूप विचार केला आहे दादांनी आणि त्याच्यानुसार फेटे बनवलेत. तर त्याच्यानंतर नेक्स्ट जी साईज आहे ती म्हणजे की 8 नंबर. आता हा 6 नंबरचा झाला, त्यानंतर हा 8 नंबर. कलर यामध्ये सुद्धा सेमच आहे, जसे त्याच्यामध्ये कलर्स आहेत तसेच याच्यामध्ये पण कलर आहेत. पण हा 8 नंबरचा जो फेटा आहे हा 16 ते 22 म्हणजे आधी 12 ते 16 होता, त्यानंतर त्याच्या पुढचं म्हणजे 16 ते 22 इंचाची ज्यांची मूर्ती असेल त्यांच्या मूर्तीसाठी हा फेटा बसणार आहे. बघा, त्याच्यापेक्षा आधी दाखवला त्याच्यापेक्षा साईज ही मोठी आहे फेटाची बऱ्यापैकी. 16 ते 22 इंच म्हणजे साईज किती होते ती पण आपण बघूया. मी तुम्हाला हे याच्याने का दाखवते म्हणजे अंदाज येईल, कोणाला इंचामध्ये कळत नाही तर त्याच्यामुळे अंदाज येण्यासाठी. आता 16 इंच म्हणजे 1.25 फूट आणि 22 इंच म्हणजे 2 फुटापेक्षा थोडंसं कमी म्हणजे 1.25 फूट, 1.5 फुटापेक्षा थोडंसं जास्त म्हणजे 1.25 फूट म्हणायला हरकत नाही. 1.25 फूट, 1.25 फूट ते 1.25 फूट एवढी ज्यांची मूर्ती असेल तर त्यांच्या मूर्तीला ही साईज एकदम परफेक्ट होणार आहे. 8 नंबर. तर ह्याच्यामध्ये पण बघा हा शिरपेच आहे तो मी लावते इथे. असा फक्त आतमध्ये तो पुश करायचा इथे आणि त्यानंतर हा पण एक ओपन करून दाखवते तुम्हाला. हा वेगळा कलर आहे, छान आहे, सुंदर आहे. 101 कलर आहेत, सगळे कलर खूप सुंदर आहेत. बघा, ओपन केल्यानंतर त्याची जी खरी गंमत आहे ना ती ओपन केल्यानंतर होते. किती सुंदर दिसतो आहे हा फेटा, खूप सुंदर. मी खरंच सांगते तुम्हाला की ह्या प्राईजमध्ये ही क्वालिटी तुम्हाला कुठेही मिळणार नाही, कुठेही मिळणार नाही. बघा, संपूर्ण अगदी फिनिशिंग म्हणाल तर 1 नंबर फिनिशिंग आहे. बघा, थोडंफार इकडे तिकडे काही समजा निघालं असेल, काही स्टिक निघालं असेल तर ते आपण समजून घ्यायचं आहे, कारण कुरिअरमध्ये कधी कधी वस्तू व्यवस्थित कुरिअर थ्रू येत नाही आणि काही वेळेला वातावरणामुळे सुद्धा काही गोष्टींचा फरक पडतो. तर त्यामुळे आणि ही काय अशी नाही आहे की एकदा वापरून आपण फेकून देण्यासारखी गोष्ट नाही आहे, ही तुम्ही वर्षानुवर्ष वापरू शकता. तसंच दुसरी गोष्ट की फक्त बाप्पांसाठीच नाही, तुम्ही स्वामींना सुद्धा हा फेटा घालू शकता, साईबाबांना वगैरे म्हणजे इतर देवांना सुद्धा हा फेटा खूप सुंदर दिसणार आहे. तर बघा, अशा प्रकारे ह्याला पण मेन ह्याची जी गोष्ट आहे ना ती ही ॲडजस्टमेंटची गोष्ट आहे की हा जो धागा लावला आहे त्याच्यामुळे तुमच्या मूर्तीला अगदी परफेक्ट बसेल. तुम्ही म्हणाल की ताई आमच्या मूर्तीला ऑलरेडी वरती क्राऊन आहे म्हणजे ते मुकुट आहे ऑलरेडी, तर मुकुट असल्यावर सुद्धा तुमचा हा फेटा एकदम परफेक्ट बसतो. त्याच्यासाठीच ही जी सोय आहे ना ही केली आहे की मुकुट असल्यावरती सुद्धा फेटा परफेक्ट बसतो. तर बघा किती सुंदर दिसतोय हा रंग, खूप छान, खूप छान, खूप मस्त दिसतोय. हे घातल्यानंतर बाप्पा इतके अगदी राजेशाही दिसणार आहेत, मस्त. तर ह्या फेट्याची जी प्राईज आहे ना ती आहे फक्त आणि फक्त 550 रुपये. मला सांगा, 550 म्हणजे विथ कुरिअर चार्जेस तुम्हाला हा फेटा कुठे मिळणार आहे? असा कुठेच मिळणार नाही आहे, कुठेच मिळणार नाही आहे. मी खरंच सांगते, अगदी मनापासून सांगते. आणि खूप छान क्वालिटी आहे, तुम्हाला बघूनच समजत असेल की मटेरियल बघा, मटेरियलचं फिनिशिंग बघा, खूप सुंदर आहे. ज्यांनी महालक्ष्मीचे वस्त्र, महालक्ष्मी याचे मागच्या वेळेला घेतले असतील त्यांना क्वालिटी कळली असेल वस्त्रांची की कशी क्वालिटी होती. सेम क्वालिटी या फेट्यांची आहे. तर हा आहे 8 नंबरचा फेटा. हा होणार आहे 16 ते 22 इंचपर्यंत. मी लिहून घेतलं आहे कारण चुकीचं नको बोलायला किंवा विसरायला नको म्हणून मी लिहून घेतलं आहे. तर 16 ते 22 इंच म्हणजे 1.25 फूट ते 1.25 फूट ज्यांची बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांच्या मूर्तीसाठी हा फेटा आहे. याची किंमत आहे 550 रुपये. ह्याच्यामध्ये सुद्धा खूप सारे कलर आहेत. तुम्ही नंबरवरती, जो नंबर येतो स्क्रीनवर, त्यावर तुम्ही मेसेज करा किंवा फोन करा. तुम्हाला व्हॉट्सअपवरती पण कलर्स जे अवेलेबल आहेत ते पाठवले जातील. बघा, एकापेक्षा एक सुंदर कलर आहेत. हा सुद्धा एक कलर आहे त्याच्यामध्ये 8 नंबरमध्ये.
त्यानंतर जो मी तुम्हाला मगाशी दाखवला व्हाईट कलर, त्याला कॉम्बिनेशन असा पिंक कलरचा आहे. त्यानंतर हा थोडासा वेगळा आहे बघा, असा मेहंदी कलर टाईप, त्याला पण कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे. खूप भरपूर वेगवेगळे कलर आहेत. तर बघा हा ऑरेंज कलर आहे आणि त्याला असं पर्पल कलरचं कॉम्बिनेशन आहे. छान छान कलर आहे. पिंक कलर आहे, पिंकला ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे. मी असेच कलर दाखवते, तुम्हाला जे आवडतं तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता किंवा तुम्ही त्या नंबरवर कॉल करून. हा आहे नेक्स्ट रॉयल ब्ल्यू कलर आणि अगदी रॉयलच दिसतोय तो त्याच्या नावाप्रमाणे. त्यानंतर आहे हा ग्रीन कलर, त्याला पण छान पर्पल कलरचं कॉम्बिनेशन आहे, खूप सुंदर वाटतोय. त्यानंतर आहे पिवळा रंग, त्याला लाल रंगाचं कॉम्बिनेशन आहे. सगळे कलर खूप सुंदर आहेत. तुम्हाला जे आवडतात किंवा तुम्ही बाप्पांची मूर्ती कशी बुक केलेली असेल त्याच्या हिशोबाने तुम्ही फेटा घ्या. तर हा आहे 8 नंबरचा फेटा. त्यानंतर म्हणतील की ताई आणखीन आमची बाप्पाची मूर्ती मोठी आहे, तर आता काय करायचं, तर त्यांच्यासाठी सुद्धा सोय केलेली आहे. तर तिसरा जो फेटा आहे तर तो आहे 10 नंबरचा फेटा, जो होईल 20 ते 30 इंच ज्यांची बाप्पांची मूर्ती आहे त्यांच्यासाठी हा फेटा आहे 10 नंबरचा. हा थोडा वेगळा कलर आहे, हा आपण ओपन करूया. म्हणजे ग्रीन कलर आहे, आधीचे 2 कलर ओपन केले ते वेगळे होते, हा वेगळा कलर आहे, हा ओपन करूया. तर हा बघा हा मोठा फेटा आहे 10 नंबरचा आणि या मटेरियलला इतकी शाईन आहे ना की खूप सुंदर दिसतंय. आणि ते ब्रॉचला पण जो कॉन्ट्रास्ट ब्रॉच दिला ना प्रत्येक फेट्याला तो खूप छान आहे. आपण हे वरचं पण ओपन करूया. तर अशा प्रकारे बघा हा 10 नंबरचा फेटा आहे. हे इथे असं पिनअप करायचं आहे, म्हणजे ते लावल्यावर खूप सुंदर दिसतं. बघा काय सुंदर दिसतो आहे फेटा. कसा दिसतोय तुम्ही पण सांगा मला, कसा वाटतोय फेटा. बघा अशा प्रकारे लावायचं आहे. काय सुंदर दिसतील बाप्पा हे फेटा लावल्यानंतर, खूपच छान दिसतील. म्हणजे बघा जे मातीचं बनवलेले असतात ना, आता बऱ्याच मूर्त्यांमध्ये मातीचे फेटे असतात, पण मातीच्या फेट्यांमध्ये काही मजा नाही जी रिअलमध्ये आहे. आणि हा जो फेटा आहे हा तुम्हाला मिळणार आहे 650 रुपयामध्ये. इतका सुंदर फेटा तुम्हाला 650 रुपयामध्ये कुठेही मिळणार नाही, विथ कुरिअर चार्जेस. तर खूप सुंदर वाटतंय बघा. जे कॉम्बिनेशन घेतलं आहे ना प्रत्येक फेट्यामध्ये, जे ओपन केल्यानंतर तुम्हाला ते समजतं, असं कळत नाही. त्यामुळे खूप छान आहे, मस्त आहे. कसा आहे तुम्ही मला नक्की सांगा. तर ह्याच्यामध्ये पण बघा किती सारे कलर आहेत. ह्याच्यामध्ये हा जांभळा रंग आहे, त्यानंतर पिवळा रंग आहे, त्यानंतर हा पर्पल कलर आहे. खूप सारे कलर आहेत, भरपूर ऑप्शन आहेत प्रत्येक साईजमध्ये. नंतर हा ऑरेंज कलर आहे, नंतर हा व्हाईट कलर आहे, त्यानंतर हा रेड कलर आहे. इतके सारे कलर ह्याच्यामध्ये ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि खूप रिजनेबल प्राईजमध्ये हे तुमच्यापर्यंत येत आहेत फेटे. तर तुमच्या बाप्पांची जी साईज असेल त्याच्या हिशोबाने तुम्ही घ्या. आता हा 20 ते 30 इंच मी तुम्हाला म्हटलं, तर 20 इंच म्हणजे साधारण 1.5 फुटाच्या आसपास आणि 30 इंच म्हणजे साधारण 2.5 फूटपर्यंत येतो. 2.5 फुटापर्यंत 20 ते 30 इंच म्हणजे 2.5 फुटापर्यंत. साधारण जी घरगुती आपली बाप्पांची मूर्ती असते ती 2 फूट 2.5 फूट किंवा 1.5 फूट याच्या दरम्यानच असते. त्याच्यापेक्षा खूप जास्त मोठ्या आपण बाप्पांच्या मूर्ती आणत नाहीत, कारण आता सध्या मातीच्या मूर्त्या जास्त येतात आणि त्या उचलायला खूप जड जातात. त्यामुळे जितकी आणि छोटी मूर्ती असेल ना 1.5 ते 2 फुटाची तितकंच चांगलं आहे, आपल्याला ते कॅरी करायला पण चांगलं पडतं. तर म्हणून छोट्याच मूर्त्या घ्याव्या, जास्त मोठ्या मूर्त्या नाही घ्यायच्या बाप्पांच्या. आणि एकदा तुम्ही मोठी घेतलीत मग तुम्हाला तीच साईज पुढे कंटिन्यू करावी लागते, छोटी परत घेता येत नाही. असं म्हणजे मी तरी असं ऐकलंय, मला माहीत नाही, पण आमच्याकडे तरी असंच आहे की वाढवली साईज तर मग ती वाढवत राहावी लागते.
तर असे आज मी तुम्हाला बाप्पांचे छान छान असे पेटे दाखवले. तर इथेच संपत नाही आहे, थांबा थांबा. तर आणखीन त्याच्यासोबत खूप सुंदर असे शेलेसुद्धा आलेले आहेत बाप्पांचे. खूप छान आहेत, डिझाईन खूप मस्त आहे. याच्यामध्ये सुद्धा साईज आहे शेल्यांमध्ये. किती सुंदर असा हा शेला आलेला आहे बाप्पांचा. तुम्ही सांगा मला, असा फेटा घातला आणि असा शेला घातला तर काय दिसतील बाप्पा? मस्तच. तर याच्यामध्ये सुद्धा खूप सारे कलर आहेत शेलांमध्ये. तुम्ही तिथे विचारू शकता शॉपमध्ये. आणि जे वेगवेगळे कलर आहेत तुम्हाला जसे हवे आहेत, म्हणजे फेट्याला अनुसरून किंवा मूर्तीला अनुसरून, तर तसे तुम्ही फेटे वेगवेगळे घेऊ शकता. तर बघा, असे खूप छान छान असे शेले आहेत. म्हणजे फेटा आणि शेला असा ओरिजिनल बाप्पांना घातला किती सुंदर दिसेल. खूप छान आहे. तर एक क्लिप मी तुम्हाला इथे ॲड करते की जो फेटा आणि शेला मी म्हणजे गेली होती मूर्त्या असंच बघायला. तर तिथे एका मूर्तीला मी लावून बघितलं. फक्त मूर्ती मी ती बुक केलेली नाही आहे, पण मला बघायचं होतं की खरंच हे कसं दिसतं लावल्यानंतर आणि लावता येतं का, व्यवस्थित घालता येतं का. तर त्यासाठी मी घेऊन गेली होती. तर ती क्लिप मी पुढे ॲड करते, ते तुम्ही जस्ट बघा आणि मग तुम्हाला अंदाज येईल. की किती छान दिसतंय. अजून मूर्तीला कलरही नाहीये तरी मूर्ती इतकी सुंदर दिसते. तर जेव्हा कलर केला जाईल, प्रॉपर पूर्ण कलर येईल मूर्तीला, तेव्हा तुम्ही विचार करा की तो फेटा आणि शेला कसा दिसेल. तर मी अगदी तुम्हाला म्हणजे मी सांगते की डोळे झाकून तुम्ही घेऊ शकता, इतकी सुंदर ह्याची क्वालिटी आहे. बघा, शेल्याची क्वालिटी पण किती सुंदर आहे. जो कपडा ह्याचा आहे ना पैठणीचा, तसाच कपडा ह्याच्यासाठी सुद्धा वापरलेला आहे. छान याला बॉर्डर आहे मस्त. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा खूप सारे कलर आहेत. तसंच खूप साऱ्या साईजसुद्धा ह्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. तर तुमच्या मूर्तीच्या साईजनुसार तुम्ही हा शेला घेऊ शकता. शेल्याची प्राइस तुम्ही म्हणाल तर जसं जसं शेल्याची साईज चेंज होते, 18 इंचापासून 20 इंचापर्यंत, 30 इंचापर्यंत शेल्याची जशी साईज चेंज होते त्यानुसार त्याची प्राइस बदलत जाईल. म्हणून मी त्याची प्राइस नाही सांगितली. ती तुम्ही जेव्हा फोन कराल किंवा मेसेज कराल तर तेव्हा तुम्ही तिथे विचारू शकता. आणि ज्यांना पण फेटे ऑर्डर करायचे आहेत, तुम्हाला 22 तारखेच्या आतच फेटे ऑर्डर करायचे आहेत. कारण त्याच्यानंतर बाप्पा 27 तारखेपासून बाप्पांचं आगमन होणार आहे. तर त्याच्यानंतर कदाचित कुरिअर कधी कधी ना थोडं डिले होत जातं. जसे जसे सण येतात तर कुरिअरला म्हणजे कुरिअर तुम्हाला माहिती आहे खूप कमी पोचतं. आणि काही जे लोकेशन आहेत ते अगदी गावा खेड्यापाड्यामध्ये लोकेशन आहेत. तर तिथे पोस्टाने वगैरे पाठवावं लागतं आणि कधी कधी कुरिअर मिळतं, कधी नाही मिळत. तर आमची इच्छा आहे की प्रत्येकाच्या बाप्पापर्यंत सगळ्या गोष्टी पोचाव्यात, कोणीही नाराज होऊ नये, सगळ्यांचा सण खूप छान व्हावा, आनंदाचा व्हावा. तर म्हणून सगळ्यांनी लवकरात लवकर ज्यांना बुकिंग करायचं आहे लवकर बुकिंग करा. कारण मग वस्तू तुमच्यापर्यंत व्यवस्थित आरामात पोचतील. कोणालाही अशी कंप्लेंट नको यायला की बाबा मी केलं आहे बुक पण मला अजून मिळालंच नाही, असं नको व्हायला. तर म्हणून सगळ्यांनी लवकर बुकिंग करा आणि थोडंसं सहकार्य पण करा. कारण खूप लोड असतो जेव्हा सण येतात ना, तेव्हा खरंच खूप लोड असतो. दिवस रात्र तिथे काम केलं जातं. तर थोडा रिप्लाय यायला कधी उशीर होतो किंवा काय. कधी कधी कोणी काय करतं की बुकिंग एका फोनवरून करतं आणि पेमेंट दुसऱ्या फोनवरून करतं. तर त्याच्यामुळे ते मॅच करायला पण कधी कधी वेळ जातो किंवा वेळ नसतो. तर त्याच्यामुळे तुम्ही तुमचं व्यवस्थित नंबर वगैरे जे पण स्क्रीनशॉट पेमेंटचं ते व्यवस्थित पाठवा की तुमचं बुकिंग व्यवस्थित होईल. त्यानंतर लगेचच तुम्हाला वस्तू व्यवस्थित मिळेल. आणखीन एक गोष्ट महत्त्वाची की आज बुकिंग केलं तर उद्या लगेच तुम्हाला वस्तू मिळेल किंवा परवा लगेच वस्तू मिळेल असं होत नाही. तुम्ही बुकिंग केल्यानंतर त्याची प्रोसेस सुरू होते.
संपूर्ण दिवसाचं जे बुकिंग असतं त्याचं मग व्यवस्थित सॉर्टिंग केलं जातं, त्याचं पॅकिंग केलं जातं, त्यानंतर ते कुरिअरला जातं, त्यानंतर मग ते कुरिअरवाल्याकडून तुमच्यापर्यंत येतं. तर प्रत्येक वस्तूला निदान आठवडा तरी धरून चाला, की निदान 1 आठवडा तरी लागणार आहे ती वस्तू तुमच्यापर्यंत पोचायला. जे लोकेशन अगदीच लांब लांब असतील तर त्यांना आणखीन थोडा वेळ लागू शकतो किंवा अगदी कमी वेळ सुद्धाही लागू शकतो, पण धरून चाला की निदान मिनिमम 1 आठवडा तरी तुम्हाला लागेल वस्तू पोहोचण्यासाठी. तर अशा आजच्या छान छान वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचवल्यात. तर तुम्हाला सगळ्या वस्तू कशा वाटल्या त्या पण मला सांगा. आणि ज्यांना ज्यांना ऑर्डर करायचे नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, ॲड्रेस दिलेला आहे. ज्यांना पर्सनली जाऊन बघायचं आहे तर तुम्ही पर्सनली जाऊन बघू शकता. बाप्पा मोरया स्टोअरचा ॲड्रेस जो आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा पिन केलेला आहे. प्रत्येक वस्तूची प्राईस तुम्हाला सांगितलेली आहे. तर चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.